नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 3 ऑक्टोबर 2024। मित्रांनो, आजपासून पुन्हा एकदा राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये, कोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय किंवा तुमच्या भागामध्ये पाऊस झाला आहे का नाही ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। मित्रांनो, व तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर मित्रांनो, आज आहे 3 ऑक्टोबर 2024। आजपासून कोणकोणत्या भागात पावसाला सुरुवात होणार आहे ते आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून पाहणार आहोत। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, परभणी या संपूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, धाराशिव, तुळजापूर, बार्शी, वैराग, तसेच या ठिकाणी कळंब, केज, भूम, परांडा, वाशी, चौसाळा या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हे भाग बदलत दुपारनंतर पाहायला मिळते। तसेच परळी, गंगाखेड या ठिकाणी, लातूर, उदगीर, औसा, अहमदपूर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दुपारनंतर पाहायला मिळत आहे। मित्रांनो, एकंदरीत जर संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत आपल्याला काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळते। तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं मित्रांनो, विदर्भामध्ये कुठल्याही पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही। या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, परंतु या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला आजपासून वाढताना पाहायला मिळतोय। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नगर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो तुरळक भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। आपण स्क्रीनवरती बघू शकताय, सांगली, कोल्हापूर, विटा, कराड, जत या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच या ठिकाणी पंढरपूर, सोलापूर, अकलूज, माळशिरस या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो काही भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। कोकण पट्टीमध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। तर नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे या भागामध्ये मित्रांनो आपल्याला पावसाचा जोर हा कमीच पाहायला मिळत आहे। मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी आज आपल्याला पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यामध्येच पावसाचा सर्वाधिक जोर आजपासून पाहायला मिळतोय, तर उर्वरित राज्यामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक भागामध्ये पाहायला मिळू शकतो। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात, आपण लगेचच आपल्या या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।